नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वी मधील इंग्रजी विषयाचा युनिट 1.2 ऑन सेइंग प्लीज हा जो टॉपिक आहे, या टॉपिकवरती महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स व त्याची उत्तरं पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑन सेइंग प्लीज हा एसे, हा निबंध किंवा ही कथा अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर या लेखकाने लिहिलेली आहे. आणि या कथेमध्ये त्यांनी जे काही चांगल्या प्रकारचं वागणं आहे, सॉरी, थँक्यू, प्लीज असे जे सोशियल लाईफ जगत असताना महत्त्वाचे जे शब्द आहेत, ते गुड मॅनर्स जे आहेत ते या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि हेही त्यांनी सांगितलेलं आहे की 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक लिफ्टमनचं उदाहरण दिलेलं आहे आणि जो डिस्कर्टशी वागत असतो आणि त्यामुळे वातावरण खराब होत असतं. एक बस कंडक्टरचं उदाहरण दिलेलं आहे, तो कर्टशी सौजन्याने वागत असतो, त्यामुळे वातावरणसुद्धा सौजन्याचं होत असतं, हे पाहिलेलं आहे. आणि यावरती आपण जे क्वेश्चन पाहणार आहोत, 25 प्रश्न आहेत. निश्चित रीतीने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी आपण जर इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चला तर बघूयात प्रश्न क्रमांक 1 पासून ते 25 पर्यंत. प्रश्न क्रमांक 1 काय बघूयात. इन ऑन सेइंग प्लीज द रायटर पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ डॅश 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 इन सोशल लाईफ. ऑप्शन्स: बॅड मॅनर्स, शॉर्ट टेम्पर, गुड टेम्पर अँड अँग्रीनेस. द करेक्ट आन्सर इज गुड टेम्पर. Second question, the liftman threw dash 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 out of his lift. Passenger, worker, student, a woman. Correct answer is a passenger. Third question, the liftman dash 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 the passenger out of the lift. And options are invited, threw, pick up, called. Correct answer is threw. Question number 4, the word please and dash 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 make environment happy. Options are sorry, pardon, thank you, excuse me, and the correct answer is thank you. Question number 5, A dash 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 threw passenger out of his lift. Driver, liftman, conductor, mechanic, and the correct option is the liftman. Then 6th question, the passenger said dash 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 instead of top please. Options are down, top, stop, go, and the correct answer is top. Question number 7, there was a bus conductor who was very dash 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 with his passenger. बस कंडक्टर आपल्या पॅसेंजर सोबत कसा वागला? फ्रेंडली, हॅपी, कूल, रड. अँड द करेक्ट ऑप्शन इज फ्रेंडली. क्वेश्चन नंबर 8, गुड अँड बॅड मॅनर्स डॅश 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 द पीपल. चांगल्या आणि वाईट ज्या सवयी आहेत त्या लोकांना नेमकं काय करत असतात? ऑप्शन फर्स्ट, हेल्प, सॅटिस्फाय, अफेक्ट, डिस्ट्रॉय. द करेक्ट ऑप्शन इज अफेक्ट. लोकांच्या मनावरती चांगला वाईट परिणाम करत असतात. क्वेश्चन नंबर 9, वॉट एव्हर आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन वी मस्ट ॲडमिट डॅश 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 द रिझनेबल. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत फिलिंग, नेचर, लॉ, रूल्स. आणि करेक्ट ऑप्शन आहे लॉ. 10 number question, the law doesn't compel us to say dash dash dash. या ठिकाणी जो कायदा आहे तो कायदा आपल्याला फोर्स करू शकत नाही. कशासाठी? खाली ऑप्शन दिलेले आहेत. प्लीज म्हणण्यासाठी, सॉरी, एक्सक्यूज मी, थँक्यू, अँड द करेक्ट ऑप्शन इज प्लीज. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 दिलेला आहे. देर इज नो डॅश 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 फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस. Options are need, sorry, refuse, allowances, and correct answer is allowances. Question number 12, the writer noticed that it was dash 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 raining, snowing, running, hailing, and the correct answer is raining. Next question, question number 13, there is no dash 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 system against bad manners. Options are social,
economical, legal, and option number 4 moral. So the correct option is legal. म्हणजे जे काही वाईट लोक वागत असतात त्यांच्या बाबतीमध्ये एक लिगल ॲक्शन ही व्हायला पाहिजे. 14th question. A bad manners dash 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 the of others. Destroy, loves, wins and hurts. करेक्ट ऑप्शन इज हर्ट्स. म्हणजे वाईट स्वभावाचे लोक जे इतर लोकांना त्रासदायक ठरतात. हर्ट्स मीन्स त्रासदायक असणे. 15 नंबरचा प्रश्न. वन शोड बॅड ॲटिट्यूड द अदर वॉज डॅश 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 पोलाईट, अँग्री, हॅपी, बिझी. एक माणूस जर वाईट स्वभावाचा असेल तर दुसऱ्याने करेक्ट ऑप्शन काय आहे बघा, पोलाईट. दुसऱ्याने सौजन्य दाखवलं पाहिजेत, पोलाईट राहिलं पाहिजेत. क्वेश्चन नंबर 16. द रायटर गेव अँड एक्झाम्पल ऑफ डॅश 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 फॉर गुड मॅनर्स. बिझनेसमन, अ बेगर, अ बस कंडक्टर, अ लिफ्टमॅन. रायटरनं चांगल्या प्रकारच्या स्वभावाच्या माणसाचं कोणाचं उदाहरण दिलेलं आहे आणि या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे बस कंडक्टर. बस कंडक्टरनं सौजन्य दाखवलेलं होतं. 17 नंबरचा प्रश्न आहे. आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. स्टेट द टेन्स यूज्ड इन दिस सेंटेन्स. या ठिकाणी ग्रामरचा हा प्रश्न आहे आणि कोणता काळ या वाक्यामध्ये वापरलेला आहे ते आपल्याला पाहायचे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि या ठिकाणी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे ते म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. 18 नंबरचा प्रश्न. द पेन ऑफ अ वूड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट मे पॉइझन अ होल डे. स्टेट द फंक्शन ऑफ मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे वापरलेलं आहे मे हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब ते नेमकं कशासाठी वापरलेलं आहे. कॅपॅसिटी, पॉसिबिलिटी, परमिशन की कंपल्शन दाखविण्यासाठी वापरलेलं आहे. अँड द करेक्ट आन्सर इज पॉसिबिलिटी. म्हणजे शक्यता दर्शविण्यासाठी मे हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरलेलं आहे. 19 नंबरचा क्वेश्चन आहे. आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द पॅशिव वॉइस. याचं पॅशिव वॉइस या वाक्याचं आपल्याला नेमकं करेक्ट कोणतं आहे ते बघावायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे द स्टेल ओल्ड ट्रिक इज नोन टू मी. सेकंड द स्टेल ओल्ड ट्रिक वॉज नोन टू मी. थर्ड द स्टेल ओल्ड ट्रिक डज नोन टू मी. अँड फोर्थ द स्टेल ओल्ड ट्रिक डज नोन टू मी. आणि याचं करेक्ट जे ऑप्शन आहे म्हणजे याचा जो पॅशिव वॉइस आहे तो पॅशिव वॉइस हा आहे द स्टेल ओल्ड ट्रिक इज नोन टू मी. यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे. द बस कंडक्टर्स एक्झाम्पल इज डॅश 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 आयडियल टू ऑल ऑफ ओस. या ठिकाणी करेक्ट अशा प्रकारचं आर्टिकल वापरायचं आहे. द, ए, अँड, नन ऑफ द अबाऊ यापैकी कोणतं आहे किंवा कोणतं नाही हे आपल्याला सांगावायचं आहे. आणि करेक्ट आर्टिकल या ठिकाणी आहे ते म्हणजे ॲन. 21 नंबरचा प्रश्न बघूयात. द वर्ड रिझेंटमेंट मीन्स. आता हा महत्त्वाचा शब्द आहे. इथं व्होकॅब्युलरीचा हा प्रश्न आहे की या ठिकाणी कोणता याची मिनिंग आहे रिझेंटमेंटची. हॅपीनेस आहे, फेथफुलनेस आहे, ॲग्रीमेंट आहे किंवा अँगर आहे. आणि करेक्ट मिनिंग किंवा करेक्ट ऑप्शन आहे या ठिकाणी अँगर. रिझेंटमेंट म्हणजे अँगर, राग. 22 नंबरचा प्रश्न बघूयात. आय लाईक माय एल्डर ब्रदर. ही इज व्हेरी डॅश 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 डॅश. हार्मफुल, हेल्पफुल, लेझी, फॅटी. माझा भाऊ मला आवडतो कारण तो खूप खाली 4 ऑप्शनपैकी एक आहे आणि करेक्ट ऑप्शन आहे हेल्पफुल. तो मदत करतो म्हणून तो मला आवडतो. या ठिकाणी 23 नंबरचा प्रश्न बघूयात. द वन वर्ड फॉर. हे जे शब्द दिले आहेत त्या शब्दांसाठी एक शब्द खालीलपैकी एक आपल्याला निवडायचा आहे. फाईट विथ द फिस्ट. याच्यासाठी करेक्ट शब्द कोणता आहे. टू बॉक्स, टू ॲक्स, टू फिक्स की टू फॅक्स. या ठिकाणी नेमका करेक्ट जो आन्सर आहे त्याचं ते करेक्ट आन्सर आहे टू बॉक्स. फिट विथ द फिस्ट म्हणजे बॉक्स करणे किंवा हाताची मूठ आवळणे. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे. आता हा शेवटचा प्रश्न आहे की या स्टोरीमधून आपण काय शिकलो किंवा याचा सारांश काय आहे या स्टोरीचा. द थीम ऑफ द
ऑन सेईंग प्लीज इज डॅश 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 इम्पॉर्टन्स ऑफ impoliteness, rudeness and selfishness. Second option, importance of fight to right. Third option, importance of civility, morality, courtesy and self-respect. आणि फोर्थ ऑप्शन, इम्पॉर्टन्स ऑफ बॅड मॅनर्स. की या स्टोरीचा सारांश काय आहे? उद्धटपणा असावा, स्वार्थीपणा असावा, हा आहे की सिव्हिलिटी, मॉरॅलिटी, कर्टसी हा असावा हे आहे, किंवा याच्यातून अधिकारासाठी लढणे हे आहे, किंवा वाईट वर्तणूक जी आहे त्या वाईट वर्तणुकीचं महत्त्व काय हे आहे. नेमकं कोणतं आहे? चला आपण ऑप्शन बघूयात. आणि याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते हे आहे. ते ऑप्शन आहे द इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिलिटी, मॉरॅलिटी, कर्टसी अँड सेल्फ रिस्पेक्ट. यानंतरचा 25वा प्रश्न आहे द शोन इन द स्टोरी. आता या ठिकाणी ही जी स्टोरी आहे त्या स्टोरीचा नेमका या ठिकाणी काय दाखवलेलं आहे स्टोरीमध्ये? त्यामध्ये पोलाईट स्पीच अँड द मॅनर, रिलिजियस एज्युकेशन, पॉलिटिकल व्हॅल्यू, इंटरनॅशनल एज्युकेशन. नेमकं या स्टोरीमध्ये काय दाखवलेलं आहे? या स्टोरीमध्ये शेवटचं ऑप्शन बघूयात. या ठिकाणी नेमकं काय याचं उत्तर तर पोलाईट स्पीच अँड मॅनर. एक योग्य सभ्य अशा पद्धतीने बोलायला पाहिजे आणि सभ्य अशा पद्धतीने वागायला पाहिजे हे या ठिकाणी या स्टोरीमध्ये A.G. गार्डनर यांनी सांगितलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, याचा सारांश आपण पाहताना म्हणूयात गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. दुसऱ्याला सन्मान द्या आणि दुसऱ्याकडून सन्मान आपण घेऊ शकतो. या पद्धतीने आपण हे जे काही MCQ क्वेश्चन आहेत ते आपण पाहिलेले आहेत.